अंतराळामध्ये एका अपंग महिलेने झेप घेऊन इतिहास रचलाय मित्रांनो. या संबंधित या व्हिडिओमध्ये सगळी माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो. टेलिग्रामचं महाराष्ट्र अकॅडमीचं चॅनल तुम्ही जॉईन केलं, त्या ठिकाणी डेली करंट अफेअर्सचा अभ्यास तुम्हाला करता येईल. वीकली आणि मंथली करंट अफेअर्ससाठी महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप इन्स्टॉल करून त्या ठिकाणी केवळ लॉग इन केलं तरी सुद्धा तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये चालू घडामोडींचा अभ्यास करता येईल. ते फ्रीमध्ये आहे. आणि वर्षभराचा चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी करंट एक्सप्रेस नावाचं पुस्तक आपण पब्लिश केलेलं 1 डिसेंबर 2024 ते 1 डिसेंबर 2025 सरसकट सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचं असं पुस्तक आहे मित्रांनो. अजूनही तुम्ही घेतलं नसेल तर घेऊन टाका. जबरदस्त पुस्तक आहे. सगळी करंट अफेअर्स संबंधित माहिती या पुस्तकामध्ये वर्षभराची तुम्हाला बघायला मिळेल, परीक्षेशी संबंधित असलेली. बघा, मायकेला बेंथॉस असं त्यांचं नाव आहे. अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्ती ठरलेल्या आहेत, ज्यांच्यावर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न येईल आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जर्मनी. या व्यतिरिक्त बघा, मिशन न्यू शेपर्ड RS-37 या अंतर्गत त्यांनी अंतराळामध्ये झेप घेतली. याचं नेतृत्व केलेले जेफ बेझोस, त्यांचंही नाव लक्षात ठेवा. मोठ्या प्रमाणात ते चर्चेमध्ये असतात. तारीख 20 डिसेंबर 2025. लॉन्च साईट वेस्ट टेक्सास मधील ब्ल्यू ओरिजिनच्या लॉन्च साईट 1 येथून उड्डाण घेतली होती. एकूण अंतराळवीर 6 होते, त्यापैकी त्या एक होत्या. त्यांचं नाव आहे मायकेला मिची बेंथॉस. पहिल्या व्हीलचेअर वापरकर्ता आहेत त्या. या व्यतिरिक्त पृथ्वीपासूनचं अंतर कार्मन लाईन पर्यंत ते हे मिशन गेलं होतं, किंवा त्यांचं जे रॉकेट आहे ते तिथपर्यंत गेलं होतं. कार्मन रेषा पृथ्वीच्या वातावरणाची प्रमुख सीमा समुद्र सपाटीपासून 100 किलोमीटर पर्यंतची असते. ही 62 मैल म्हणजे समुद्र सपाटीपासून 100 किलोमीटर पर्यंत त्यांचं यान त्या ठिकाणी गेलं होतं. आणि यालाच कार्मन रेषा असं म्हटलं जात असतं. कार्मन रेषा म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणाची प्रमुख सीमा असते. या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर कमेंट करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची अत्यंत महत्त्वाची चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी अजूनही तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका.